नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्रातला बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये छोट्याही काही गोष्टी घडल्या तर त्याला फार मोठ्या प्रमाणावर हायलाईट करून दाखवलं जातं आणि ही घटना बीडमध्ये घडली आणि बीडमध्ये काही गोष्टी घडतातच अशा प्रकारचा बनाव माध्यमांमधून पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. घटना जी आहे जशास तशी आहे ती मांडणं गरजेचं आहे आणि त्यावरून काय पर्याय निवडता येतो का यासाठी काही सूचना, काही आवाहन, काही माहिती प्रशासनाला देऊन त्यामध्ये सुधारणा करता येते का हे सुद्धा पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे आणि नंतर बातमीदारी करणं गरजेचं आहे. बीडमध्ये काही गोष्टी होतच नाहीत, काही गुन्हेगारीच्या गोष्टी घडतच नाहीत असं आमचं सुद्धा म्हणणं नाही. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी हायलाईट पद्धतीनं दाखवून बीडचं नाव मोठ्या प्रमाणावर बदनाम केलं जात आहे. पुन्हा एक बातमी पुढे येते आणि बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचं या बातमीमधून निष्पन्न होत आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये काही मुलं आणि मुली या एड्स बाधित असल्याची बातमी समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे आणि वास्तव नावाच्या एका दैनिकानं ही बातमी केली आहे. वास्तवनं असं म्हटलंय की या सगळ्या गोष्टी फार धक्कादायक आहेत आणि प्रशासनानं या सगळ्या गोष्टींची म्हणजे जी काही अफवा पसरवली जाते ही एका पोलीस अकॅडमीमध्ये भरतीसाठी आलेल्या मुलींना आणि मुलांना एड्सची बाधा झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या अकॅडमीमधून बाहेरसुद्धा काढून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी छापण्यात आलेली आणि वास्तवने सुद्धा असं म्हटलंय की अशा प्रकारची चर्चा आहे, अफवा आहे. आता या बातमीमध्ये काय नेमकी सत्यता आहे हे प्रशासनानं पाहावं, कारण वास्तवने सुद्धा या बातमीमध्ये काय तथ्य आहे, काय सत्यता आहे हे प्रशासनानं पुढे येऊन याचा खुलासा करावा. जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये या बातमी संदर्भामध्ये मोठी चर्चा आहे की एका पोलीस अकॅडमीमध्ये काही मुली आणि मुलं हे एड्स बाधित आहेत अशा प्रकारची बातमी, अशा प्रकारची चर्चा बीड शहरामध्ये आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता आरोग्य विभागानं, जिल्हा प्रशासनानं या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे आणि सत्यता बाहेर आणणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा या ठिकाणी विषय आहे आणि आरोग्याचा सुद्धा विषय आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं, जिल्हा प्रशासनानं या नेमक्या कशा प्रकारच्या चर्चा होत आहेत, यामध्ये काय तथ्य आहे, किती सत्य आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं गरजेचं आहे असं सुद्धा वास्तवनं म्हटलंय. वास्तवची बातमी नेमकी काय आहे आपण स्क्रीनवर एकदा पाहूयात. तर वास्तवचं म्हणणं आहे की एका पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात 16 विद्यार्थी एड्स बाधित निघाल्याची चर्चा आहे. खळबळजनक वृत्ताने बीड जिल्हा हादरलाय असं सुद्धा वास्तवने म्हटलेलं आहे. एकाच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एवढे विद्यार्थी बाधित कसे आहेत असाही सवाल इथं वास्तवनं उपस्थित केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सगळ्याच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राची तपासणी करावी, मेडिकल करावं अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी वास्तवनं केली आहे. बीड शहरातील एका नामांकित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात 16 दिवसांपूर्वी हे प्रकरण घडलं असल्याचं वास्तवने म्हटलंय. बाधित असलेल्या 16 मुलांना प्रशिक्षण केंद्रामधून तात्काळ हाकलून दिल्याची माहिती वास्तवला मिळाल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्यता बाहेर आणावी असंही वास्तवनं म्हटलंय की सखोल चौकशी करून जिल्हा प्रशासनानेच याचा खुलासा करावा असं वास्तवने म्हटलंय. बीड शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रामध्ये तब्बल 16 विद्यार्थी बाधित असल्याच्या चर्चेला 4 महिन्यानंतर उधाण आलंय. सदरील घटना ही मागील 4 महिन्यापूर्वी घडली होती, तेव्हा जिल्हा प्रशासनाने या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून सत्यता पडताळून याबाबत माध्यमांमध्ये खुलासा करण्यात यावा अशी मागणी देखील होताना दिसून येत आहे. खरोखरच अशी घटना जर बीड शहरामध्ये घडली असेल तर ती गंभीर बाब आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य उपचार होणेही अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा वास्तवनं या ठिकाणी म्हटलं आहे. तर दुसरीकडे वास्तवचं म्हणणं आहे की एकाच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एवढे विद्यार्थी बाधित कसे काय असाही सवाल वास्तवनं उपस्थित केला. पोलीस भरती होऊन आपल्या स्वतःचे आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज असलेल्या आणि नुकत्याच आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना जर एड्सने घेरले असेल तर ती अत्यंत दुर्दैवी आणि हृदयदायक घटना आहे. ही दुर्दैवी घटना असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळेच झाली की आणखी कशामुळे, काय त्याला कारण आहे, त्या अनुषंगाने हा तपास होणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी बाधित असतील तर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचं आहे.
शेवटी एवढेच की आग निघाल्याशिवाय धूर निघत नाही, म्हणून हे प्रकरण जिल्हा प्रशासनानं योग्यरित्या हाताळले तर नक्कीच वास्तव काय आहे ते बाहेर येईल अशी अपेक्षा वास्तवने या ठिकाणी व्यक्त केली आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका काय आहे, अत्यंत धक्कादायक हे सगळं प्रकरण आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत खळबळजनक ही सगळी बातमी आहे। जिल्हा प्रशासनानं या सगळ्या गोष्टींमधून काय सत्यता आहे तपासणी करून पडताळणी करून अशा काही गोष्टी अशा काही घटना या ठिकाणी घडल्या आहेत का हे पाहावं आणि जनतेसमोर आणावं। ही नेमकी अफवा कोणी पसरवली आहे, ही अफवाच आहे का की ही सत्यता आहे, असं त्या अकॅडमीमध्ये काही घडलंय का, त्या अकॅडमीने खरंच काही विद्यार्थ्यांना बाधित असल्यामुळं तिथून जायला सांगितलेलं आहे का किंवा मग तिथून त्यांना हाकलून दिलेलं आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिल्हा प्रशासनानं आरोग्य विभागानं शोधून सत्यता काय आहे हे जनतेसमोर तात्काळ आणि तातडीनं मांडणं गरजेचं आहे। एक बातमी येते आणि त्याची चौकशी ही लगेचच केली जात नाही, म्हणून त्याचे परिणाम वाईट होतात आणि जनमानसावर सुद्धा त्याचे परिणाम होतात। त्यामुळे अशा प्रकारची बातमी येत असेल आणि त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सत्य असतील तर जनतेच्या सुरक्षेचं काय, त्यांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असल्यानं ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासनानं कराव्यात अशा प्रकारचं आवाहन वास्तवने सुद्धा केलेलं आहे आणि मराठी महाराष्ट्रानं सुद्धा केलेलं आहे। वास्तवामध्ये खरंच अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची संख्या कुठल्या एखाद्या बीडमधील अकॅडमीमध्ये आहे का याची गुप्तपणे पडताळणी करून सदरील विद्यार्थी आहेत का हे ट्रेस करावेत आणि नसतील तर अशा प्रकारच्या अफवा आहेत असं सुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं आरोग्य विभागानं जाहीर करावं असं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद।